विकासाचे मुद्दे आपण अनेक वंदे मातरम सुद्धा किती बदल घडला सोलापूर बघतोय. त्या पुढच्या काळात अनेक विकासाचे मुद्दे ते सोलापूरसाठी येणार आहेत. असा एक प्रश्न आहे की जे विरोधक होते त्यांच्यावर भाजपने ईडी सीबीआय इन्कम टॅक्स लावले. असे 25 जण होते, त्यातले 23 जण जे भाजपमध्ये आले त्यांच्या इन्क्वायरी त्यांच्या त्यांच्या प्रश्न मला कळला. तुमचा प्रश्न मला लगेच कळला. काय तुम्ही सांगलेलं उत्तर देतो ना, काहीच अडचण नाही. असं आहे की भारतीय विकासाची जी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी घेतली आहे त्या भूमिकेसोबत भारतीय जनता पार्टी सोबत जे येऊ इच्छितात त्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीनं सोबत घेतलं नंबर 1. पण त्याचबरोबर 2 गोष्टींचा उल्लेख मी इथे करतो. तर ती पहिली गोष्ट त्यांचा प्रवेश आणि त्यांच्यावरची कारवाई याचा संबंध नाही. कारण शेवटी कारवाई करायची की नाही, कोणती कारवाई करायची त्या यंत्रणाचा संबंध असतो, त्याचा भारतीय जनता पार्टी संबंध नाही. त्यामुळे त्यांच्या पोहोचा प्रश्न तुम्ही त्या यंत्रणांच्या प्रवक्त्यांना विचारला पाहिजे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ज्या ईडीचा उल्लेख आपण वारंवार करताय त्याचा पंतप्रधान मोदीजींनी स्वतःच आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत उत्तर दिलं होतं. गेल्या 10 वर्षांमध्ये ज्या काही कारवाई ईडीने केल्या, ज्या प्रकारची ऍक्शन घेतली गेली, बरं हे ईडीचे कायदे, हे मुद्दा म्हणून सांगतो लक्षात ठेवा, हे ईडीचे कायदे हे काँग्रेसच्या कार्यकाळात झालेले होते. एक त्यात बदल किंचितही या सरकारने केला नाही. या ईडीच्या कारवाया ज्या झाल्या त्यातल्या 3% फक्त या कारवाया राजकारणाच्या विरोधात होत्या. 97% या अन्य जे काही समाजातले अनेक गोष्टी जे चुकीच्या करतात त्यांच्याबद्दल होत्या. त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी प्रवेश घेतला असलं काही नाही. ज्या कारवाया जे यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करतील, दोषी असतील त्या पद्धतीने पुढे जातील. त्यामुळे त्यात काही शंका बाळगण्याचं कारण नाही. इकडे सर एक प्रश्न आहे. काँग्रेसकडनं अशी टीका केली जाते की संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक आहे, चळवळ आहे. तर भाजपचे काही खासदारांनी राज्यसभेत संविधान वाचवणं, खरं म्हणजे काँग्रेसला या संविधान वाचवण्याबद्दल बोलण्याचा अधिकार आहे का, हा पहिला प्रश्न आहे. या देशामध्ये संविधानाची मोडतोड करत आणीबाणी आणणारं काँग्रेस होते. कुठल्याही पद्धतीचा विचार न करता सरसगट विरोधकांची सरकार बरखास्त करणं, 356 वापरून ही संविधानाची मोडतोड होती. एका समाज घटनेत एका महिलेला 70 वर्षाच्या शहाबानूला न्याय देता आला नाही. न्यायालयाने जो न्याय दिला त्यावेळी त्यासाठी घटनात्मक दुरुस्ती करणं ही केलेली काय होतं, काय काँग्रेसचा आरोप आहे तुमचा, संविधान ही संविधान तेच मला ऐकायचं होतं. ही संविधानाची मोडतोड याला म्हणतात. ज्यांनी वारंवार संविधानाची मोडतोड केली, अनेक उदाहरणं मी इतिहासातील देऊ शकतो. त्या काँग्रेसने संविधानाच्या संरक्षणाबद्दल, सन्मानाबद्दल बोलूच नाही, तो अधिकार नाही. मला गेल्या 10 वर्षामधलं पंतप्रधान मोदीजींनी अशा प्रकारे बरखास्त केलेली एक सरकार दाखवा, एकही घटना घडली नाही. आणीबाणीसारखं जे काँग्रेसने पाप केलं त्याबद्दल सांगा, असं एकही उदाहरण नाही. त्यामुळे काँग्रेसने मुळात या विषयावर बोलण्याचा काँग्रेसला अधिकारच नाही. सर अजून एक प्रश्न आहे. बोला. लोकांवरतीच का, म्हणजे अशोक चव्हाण किंवा अजित पवार यांच्यावरती का नाही? ती कारवाई चालायची आहे. तुमच्या माहिती सांगतो, अशोक चव्हाणना केंद्रात ह्याच्यामध्ये कुणीही या ठिकाणी ईडीची कारवाई थांबवली असा प्रकारचा विषय नाही. जी ईडी कारवाई करतं, ईडीचं धोरण ईडी ठरवतं, कारवाई करायची ईडी ठरवतं, किंवा ती यंत्रणा आहे. ईडीच नाही, ज्या काही यंत्रणा आहेत त्या यंत्रणा करतात. मला असं वाटतं हा प्रश्न ईडीच्या प्रवक्त्याने विचारला पाहिजे. मला नाही असं ईडी शेवटी असेल त्यांच्या तपासामध्ये काय करायचं हे ईडी संबंधित यंत्रणा ठरवायचं, आम्ही नाही ठरवू. असं ज्यांनी 70 वर्षामध्ये अनेक प्रकारच्या दंगे, घोटाळे, भ्रष्टाचार हे धुवून काढले, तरी इतरांवरती काय बोलावं.
सर प्रश्न असा आहे की हिंदू दहशतवाद हा शब्द सुशीलकुमार शिंदेनी जन्माला घातला असं भाजपाकडूनचा आरोप केला. आरोप नाही, वस्तुस्थिती होती ती. वस्तुस्थिती. हा. पण वस्तुस्थितीवर खुलासा करताना सुशीलकुमार शिंदे म्हणतात की मी केंद्रीय गृहमंत्री होतो, त्या जबाबदार पदावर असताना काही गोष्टी मला माहितीच्या आधारावर द्यावे लागतात. मी जाणीवपूर्वक किंवा हेतू ठेवून कुठलाही शब्द वापरला नाही. आलेल्या माहितीच्या आधारावरच ह्या गोष्टींचा उल्लेख केला. मग भाजपा ह्या गोष्टीचा प्रोपागंडा का करतो? मुळात खरं म्हणजे पहिला प्रश्न आपल्या सगळ्यांना विचारला पाहिजे की हिंदू समाज हा सर्वसमावेशक आहे. हिंदू समाज हा सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे आणि त्या समाजाला हिंदू दहशतवाद असं म्हणण्याचं इतकी मोठी भयानक याचाच अर्थ हिंदू समाजाबद्दल तुमच्या मनात प्रचंड घृणा, प्रचंड द्वेष आहे का, होता का, हा आमचा प्रश्न आहे. जो समाज जे ज्ञानेश्वर माऊली सांगतात सगळ्यांना सगळं मिळू दे, पसायदांना सांगतात, हे सांगणारा हा समाज आहे. जो जे वांछित तोतेला हो हे सांगणारा समाज आहे आणि मनापासून सांगणारा समाज आहे. त्या समाजासमोर तुम्ही ही भूमिका मांडता, त्या समाजाला हिंदू दहशतवाद म्हणता, याचाच अर्थ तुम्हाला हिंदू समाजाबद्दल घृणा वाटते का, द्वेष वाटतो का, हा आमचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे आम्ही प्रोपागंडा करायची गरज नाही. हा प्रत्येक हिंदू मनामध्ये असलेला संताप आहे की अशा पद्धतीची भूमिका तुम्ही घेऊच करू शकता, हे विधान तुम्ही करूच करू शकता, अशी मांडणी तुम्ही करूच करू शकता. हा येणारा प्रत्येक हिंदू मतदाराच्या मनामध्ये असलेला संताप आहे, त्याला कुणी प्रोपागंडा करायची गरज नाही. दोन खासदारांचे बाबतीत सोलापूरमध्ये वारंवार प्रश्न उपस्थित केला जातो. जर मोदींचं एवढं काम असेल तर 2 वेळा सोलापूरच्या खासदारांची उमेदवारी का बदलली? आणि दुसरा मुद्दा की दोन्ही खासदार ह्या प्रचारात दिसत नाही असं काँग्रेसचा आरोप आहे. आणि तिसरा विषय की हे भाजपचं सरकार अदानी आणि अंबानीचं सरकार आहे असं काँग्रेसकडून टीकावलं जातं. हे भांडवलचं सरकार आहे. मला सांगा, काँग्रेसकडनं वेगळी अपेक्षा म्हणजे काँग्रेस असं म्हणणार का की नाही हे सरकार छान चाललंय? आता काँग्रेस आहे, काहीतरी शोधून काढावं लागणारच आहे, पुस्तक काढावं लागणारच आहे. मला सांगा, काँग्रेस प्रणित ज्यावेळी राजस्थान सरकार होतं, अडाणीचे प्रकल्पपती नव्हते का हो? मोठ्या जोरात सुरू होते. किंवा आजही जिथे कुठे काँग्रेस सरकार आहे त्या ठिकाणी अडाणी अंबानीचे प्रोजेक्ट सुरू नाहीत का? याचं काँग्रेसनं उत्तर दिलं पाहिजे. त्यामुळे ज्यांच्याकडे बोलायला काहीच नाही अशा पद्धतीचे आरोप करणं, अशा पद्धतीची टीका करणं हे काँग्रेसचं म्हणजे किमान मुद्द्यावरती तरी चर्चा करावी, पण तेही बोलण्यासारखं नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे आरोप काँग्रेसला करावे लागतात ज्यात कुठल्याही प्रकारचा दम नाही. दुसरीकडे आणखी तुम्ही काहीतरी विचारलं, असं आहे की मला वाटतं आजच आत्ताचे खासदार प्रचार दुपारी होते. त्यामुळे असं आहे की ज्यांना बघायचंच नाहीये, एकदा तुम्ही डोळ्यावरती पट्टी बांधली की समोर अंधारात दिसायला लागतो, तशा पद्धतीचं चित्र आता आहे. काही नाही, दोन्ही खासदार कामात आहेत आणि शेवटी संघटनेमध्ये कुणाला उमेदवारी द्यायची भारतीय जनता पार्टी काही काँग्रेसमध्ये ती एकच काँग्रेससारखं मक्तेदारी की आमच्याकडे सोनिया गांधी तर राहुल गांधी नंतर आता काय पुढचं, किंवा अगोदर राजीव गांधी मग सोनिया गांधी, अशी जी घराणेशाहीची परंपरा इतर सगळ्या राजकीय पक्षात असते. या उलट भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे की अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातल्या, सोलापूरच्या बाबतीत तर खरोखर सोलापूरकर हे गोरगरीब कष्टकऱ्यांचं शहर आहे आणि अशा गोरगरीब कष्टकऱ्यांच्या शहरामध्ये त्याच्याशी नाळ जोडणारा, त्याच्याशी संलग्न असणारा अशा एका ऊसतोड कामगाराच्या मुलाला उमेदवारी देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. हे भारतीय जनता पार्टीमध्येच घडू शकतं. भांडवलशाही ती असते ज्याचे वडील मुख्यमंत्री असतात, आई काही ना काही असते आणि परंपरेने घरात वर्षावर सत्ता चालत आलेली असते. अशाला पुढे उमेदवारी मिळणं, त्याला भांडवलशाही म्हणतात, जे काँग्रेसवाले आरोप करतात. हा बोला. भाजपाच्या संकल्पपत्रामध्ये सोलापूरचा काय समावेश आहे का? सोलापूरसाठी काही योजना किंवा असं आहे की या सगळ्या योजनांचा शेवटी प्रतिबिंब हे सोलापूरपर्यंत येणार. ज्यावेळी एखादं योजना आखली जाते, ती योजनाचा भारतीय जनता पार्टीचा सगळ्यात महत्त्वाचा विचार आहे
सबका साथ सबका विकास. भारतीय जनता पार्टी सत्तेवर गेल्या 10 वर्षामध्ये असं आहे की एकदा निवडणूक संपल्यानंतर भारतीय जनता पार्टीने ही भूमिका कधी घेतली नाही किंवा मोदींची भूमिका कधीच नव्हती की एखाद्या समाजाने आपल्याला मतदान केलं नाही म्हणून त्याला काही योजना मिळाली नाही, एखाद्या घटकानं मतदान केलं नाही म्हणून त्याला काही योजना द्यायची नाही. जातीच्या पातीच्या धर्माच्या आधारावरती किंवा कुठल्या विशिष्ट भागाने आपल्याला काही न्याय दिला नाही त्याच्यावरती योजनेचं महत्त्व ठरलं नाही. तर योजना समाजातल्या प्रत्येक घटकाला ती मिळाली पाहिजे ही भूमिका भारतीय जनता पार्टीची होती, पंतप्रधान मोदीजींची होती. आणि त्या भूमिकेतनं कायम 10 वर्ष आपण काम केलं. सगळ्यांना म्हणजे अनेक योजना आपण त्यात घेऊ. इथे ज्यावेळी घरकुलचा विषय ज्यावेळी झाला, घरांचा विषय, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आडत नसतं तर केवढे विरोध कट्टर कम्युनिस्ट पक्षाचे, पण त्यावेळी जातपात धर्म सगळे विचार आणि राजकीय विचार बाजूला ठेवून सर्वसामान्यांनी केलं. त्यामुळे ज्या संकल्पपत्रामध्ये ज्या योजना आहेत त्याचा पुरेपूर त्याचं झिरपणं सोलापूरच्या विकासासाठी ज्या योजना राबवल्या जातील हे संकल्पपत्र अंमलात येईल एवढा विश्वास ठेवा.